देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाही, कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळविते. आणि जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. योहानाचे पत्र 5:4. ह्या विश्वासाला कोणी पराजित करू शकत नाही. हा एकदा मिळवला म्हणजे मिळवला, त्याला कोणीही पराजित करू शकत नाही. त्यावेळेस आत्म्याच्या साक्षीने, पवित्र आत्म्याच्या चिन्हाने, चमत्काराच्या रूपाने येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे हे सांगत आहे, जो काल आज युगानुयुग सारखा आहे. विश्वास मृत्यूवर विजय, विश्वास आजारावर विजय, विश्वास चिंतेवर विजय, विश्वास ऐकून येतो देवाचं वचन. तर आपण विश्वासाच्या बाबतीत जर पाहिलं तर तो मृत्यूवर विजय, लाजराला जिवंत केलं, मृत्यूवर विजय. रक्तस्रावी स्त्री त्याच्या गोंड्याला शिवली आणि बरी झाली. म्हणजे जो विजय आजारावर, तो विजय आजारावर म्हणजे आजारावर, चिंतेवर विजय. प्रत्येक गोष्टीवर विश्वास हा विजयी होतो. विश्वासाला कोणीही पराजित करू शकत नाही. म्हणून आपण सदैव देवाचा विश्वासात राहिलं पाहिजे. विश्वास हा परमेश्वराच्या आशीर्वादाच्या जो खजाना आहे त्याची उघडण्याची किल्ली आहे. विश्वास ऐकून आपणास येतो. म्हणून आपण सदैव विश्वास, कारण आम्हाला स्वर्ग पाहिला नाही, परंतु आमच्या लक्षात येतं की स्वर्गात आपलं स्थान आपल्याला निर्माण करायचं. कारण इब्रीचं पत्र 11:1 मध्ये सांगितलेलं आहे की आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री म्हणजे विश्वास. तर आम्ही आशा कशाची धरली, ते तर स्वर्गाची धरली. आम्हाला दिसत नाहीये, परंतु आम्ही आमच्या बायबलमधले जे 2 डोळे, जुना करार नवा करार, त्या डोळ्याने आम्ही पाहतो. कारण आम्ही देवावर विश्वास ठेवतो. कारण देवच आमच्यासाठी या भूतलावर आला. आमच्या पापाच्या आणि मृत्यूच्या दास्यातून सुटका होण्यासाठी त्याने स्वतः बलिदान दिलं आणि तिसऱ्या दिवशी उठला आहे. प्रभू उठला आहे आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचं तारण होईल.